brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. बाकी सगळं ठीक आहे. 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका, मजा करा. पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा. खून नाही झाली पाहिजे. अमित ठाकरेंनी सोलापुरातील मनसे नेत्याच्या हत्येनंतर ही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहराध्यक्ष बाळासाहेब सरोदेंची 2 दिवसांआधी निवडणुकीच्या वादातून हत्या झाली होती. भाजपच्या 2 गटातील वादात मनसेच्या बाळासाहेब सरोदेंचा बळी गेला. त्यानंतर आज अमित ठाकरेंनी सोलापुरातील जोशी गल्लीत जाऊन सरोदे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. परिवारातील सदस्यांना आधार दिल्यानंतर घराबाहेर पडताच अमित ठाकरेंचं आक्रमक रूप दिसून आलं. फडणवीस आणि शिंदेंचं नाव घेत अमित ठाकरेंनी संताप व्यक्त केला. तुम्हाला निवडणुका बिनविरोध जिंकायच्या आहेत तर जिंका, मजा करा, पण हे खुनापर्यंत पोहोचलेत. मी हे सहन करणार नाही असा इशाराच अमित ठाकरेंनी दिला. मी जसा बघून आलो तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय. आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ती बघा मुलगी परत होते. अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही. मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो. पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचं राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही. माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, 1 दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या. तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील. आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे. ही कुठची परिस्थिती आहे. एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थिविसर्जन करून आलेत. कशासाठी? निवडणुकीसाठी. ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे. बाळासाहेबांवरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियावर क्रॉस कंप्लेंट मी मला वाटतं फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे. मला इकडे CP-BP कोणाशी बोलायची गरज नाही आहे. फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक 10 मिनिटं द्यावी. मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची. मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात. ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत. आपलं राज्य असं नाही असू शकत. आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतंय आपलं शहर. बाकी सगळं ठीक आहे. 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका, मजा करा. पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा. खून नाही झाली पाहिजे. तुम्ही खुनापर्यंत पोहोचताय आता. अमित ठाकरेंनी सरोदे कुटुंबियांना विश्वास देत न्याय मिळवून देण्याचा शब्द दिलाय. बाळासाहेब सरोदेंच्या पत्नी आणि भावाने अमित ठाकरे भेटीवेळी भावूक झाल्याचं सांगत आम्हाला मोठा आधार दिल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली. त्या आरोपींना फाशीची शिक्षा लागली पाहिजे. तुम्हाला नक्की न्याय भेटून देणार. तुमच्या नवऱ्याला, तुमच्या मुलींना पण न्याय भेटून देणार मी आणि ते मी करून दाखवणार. साहेब असं आम्हाला आश्वासन देऊन गेले. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आम्हाला त्यांनी न्याय भेटून देणार. माझ्या नवऱ्याला, माझ्या 2 मुली रडत होत्या तरी पण त्यांचे अश्रू त्यांना अनावर झाले नाहीये. माझ्या मोठ्या मुलीचं बघूनच त्यांचे अश्रू अनावर झाले नाहीये. तरी त्यांनी 1 तासभर त्यांनी माझ्या मुलीसाठी बसले. माझी मुलगी सुद्धा म्हणायला लागली, साहेब प्लीज, त्यांच्या पाया पडायला लागले. तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले नाही. माझ्या मुलीसाठी साहेब त्यांनी थांबले. माझ्या मुलीला झोपवले आणि शांतपणे बाहेर पडले आणि म्हणले, तुमच्या नवऱ्याला मी नक्की न्याय मिळवून देणारच. काय त्यांच्या मनात एवढी पाप होती की माझ्या सोन्यासारख्या भावाला मिळायची. तर साहेब म्हणलं, आम्ही साहेब लय जीव होता माझ्या भावावर. माझा भाऊ मला सोडून गेला, तेच मला टेन्शन लागलं. नुसतं माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे एवढी प्रार्थना. तुम्ही हे 2 लेकर आहेत तेवढ्या त्यांनी सुद्धा विचार केले पुढची. फाशी आणि मोकाची सजा साहेब लावतो म्हणले काय सुद्धा करू.
माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे. वाघासारखा भाव होता, डोळ्यात मिरची घालून भावाची हत्या केलं, गुढीने बुडून घात केला भावाचा. मालकाचा आदेश म्हणून भावाला माझ्या टाकले विकेट, असे केले. यांचा फोन गेलाय का त्यांचा फोन गेलाय, आणि मालकाचा आदेश म्हणून माझा भाऊ दिसला डोळ्यात पाणी मिरचीचं पाणी टाकून माझ्या भावाला विकेट टाकली. खास शिलेदाराच्या हत्येनंतर अमित ठाकरेंची आज सोलापुरात 2 रूपं पाहायला मिळाली. कुटुंबियांना आधार देताना बाळासाहेब सरोदेंच्या चिमुकल्या पाहून अमित ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते. एकीकडे बाळासाहेबांच्या लेकीचं नाव घेत भावूक होताना दिसले, तर दुसऱ्या बाजूला शिलेदाराला संपवल्यानं अमित ठाकरेंच्या चेहऱ्यावर संताप दिसून आला. त्यामुळेच ठाकरे बाणा दाखवत अमित ठाकरे सीएम फडणवीसांवर बरसले. आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं स्पष्ट करत शिलेदाराला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याचेच संकेत अमित ठाकरेंनी दिलेत. सोलापूरहून विजयकुमार बाबरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.